नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत पॅरलल लाईन्स या चॅप्टर मधील आपण प्रॅक्टिस सेट 2.1. परंतु हा प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायच्या अगोदर आपण कालच्या तासिकेमध्ये प्रिव्हियस पिरियड मध्ये काय काय अभ्यासलेलं आहे तर कालच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स थेरम. करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम आणि अल्टरनेट अँगल्स थेरम ही सर्वांच्या लक्षात आलेली आहेत. चला तर मग आता त्याच्यावर आधारित असलेले एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. सो क्वेश्चन फर्स्ट, in figure line RP parallel line MS and line DK is their transversal angle DHP is equal to 85 degree. Find the measures of following angles. आपल्याला खालील अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. सो याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये दिले काय आपल्याला ऍक्च्युअल तर लाईन RP is a parallel line MS and their transversal is line DK. लाइन DK ही ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका ती लाइन RP आणि MS या पॅरलल लाइन असलेल्या ज्या दोन लाइन्स आहेत त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका आहे. आणि याच्यामध्ये अँगल ऑफ DHP याचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. रिमेनिंग अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि सो मग याच्यामध्ये DHP इज इक्वल टू 85 डिग्री हे ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे तेच आपण घेतलेलं आहे. सो आता याच्यामध्ये जो फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तो अँगल आहे RHD. सो RHD हा अँगल कुठे येतो इथे येतो. सो या दोन्ही अँगल मध्ये रिलेशन आपल्याला लगेच लक्षात येईल. RHD प्लस अँगल ऑफ DHP is equal to 180. Angles in linear pair. Angles in linear pair. So आपल्याला याच्यामध्ये अँगल ऑफ RHD ॲज इट इज आहे कारण ती आपल्याला व्हॅल्यू माहित नाही, त्या अँगलचं मेजरमेंट माहित नाही, परंतु अँगल ऑफ DHP चं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. पुट करा इज इक्वल टू 180. सो RHD इज इक्वल टू 180 minus 85 degree. So angle of RHD is equal to आपल्याला मेजरमेंट किती मिळेल 95 डिग्री. इथं आपल्याला फर्स्ट अँगलचं मेजरमेंट मिळालेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. चला याच्यानुसार आपण काय करूया सेकंड अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करूया. सेकंड अँगल आपल्याला कोणता दिलाय अँगल ऑफ PHG. अँगल ऑफ PHG. आता ह्या दोन जे अँगल्स आहेत इथला आपण अँगलचं आत्ताच मेजरमेंट काढलंय ते आहे आपलं 95 डिग्री. आता आपल्याला काढायचं आहे PHG चं. या दोन्ही अँगल्स मधलं रिलेशन तुम्हाला लगेच लक्षात येईल. सो अँगल ऑफ PHG इज इक्वल टू कोणता अँगल आपल्याला सांगता येऊ शकतो आत्ताच आपण फाइंड आउट केलेला RHD. कशावरून इक्वल आहे vertically opposite angle, right? Vertically opposite angles are equal measures. So angle of RHD याचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. RHD is equal to 95 degree. So PHG is equal to also 95 degree. वाटलंस तर तुम्ही याचं पुढे रिझन लिहू शकता. RHD is equal to 95. So PHG is also 95. Then third angle is HGS. आता याच्यामध्ये आपण कशाचं काढलं होतं PHG चं किती मिळाले 95 डिग्री. आता काढायचंय HG आणि S म्हणजे कोणता अँगल फाइंड आउट करायचा हा अँगल फाइंड आउट करायचा. तर तो अँगल फाइंड आउट करत असताना तुम्हाला ऑटोमॅटिक एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात येईल की याच्यामधला अँगल याच्यामध्ये कोणतीही टेस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. करस्पॉन्डिंग अँगल्स घ्या किंवा इंटेरियर अँगल्स घ्या, कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालेल. सो अँगल ऑफ कोणता घेऊयात HGS इज इक्वल टू कोणता अँगल घेऊ शकतो आपण DHP. कोणती पेअर दिसते ही आपल्याला कोणती पेअर आहे लक्षात आले सर्वांच्या. सो अँगल ऑफ कोणता घेतला आपण
DHP. रिझन कोणता लिहू शकतो तिथं आपण? करस्पॉन्डिंग अँगल. सो अँगल ऑफ HGS इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले मेजरमेंट इथं? 85 डिग्री. रिझन काय असेल? अँगल ऑफ DHP इज इक्वल टू किती आहे? 85. दोन्ही अँगल्स इक्वल असल्यामुळे याचं सुद्धा किती मिळालं मग आपल्याला? 85 डिग्री. सो नेक्स्ट अँगल, फोर्थ अँगल, अँगल ऑफ MGK. MGK पहा आता MGK लगेच लक्षात आलं असेल तुमच्या. MGK इज इक्वल टू कोणत्या अँगल्स आपण घेऊ शकतो? आत्ताच आपण फाइंड आउट केलेला HGS आहे का? हे दोन्ही अँगल्स कसे दिसतात आपल्याला? राईट, बरोबर आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो त्यापैकी HGS चं मेजरमेंट किती आहे? 85. सो MGK चं सुद्धा किती असणार आहे? 85. रिझन HGS इज इक्वल टू 85. सो या पद्धतीने आपण काय केलेले आहे? चारही अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करून घेतलेलं आहे. फक्त याच्यामध्ये आपण ज्या आपण याच्या अगोदरचे अँगल्स ऑफ पेअर्स त्याच्यामध्ये तुम्हाला अँगलचे पेअर अगोदर एक्सप्लेन केले आणि नंतर मी तुम्हाला पॅरलल लाईन टेस्टनुसार तुम्हाला इंटिरियर अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल थेरम जे आपण एक्सप्लेन केलेले आहेत त्या अँगलचं फक्त इथं काय केलेलं आहे त्या प्रॉपर्टीचं किंवा त्या थेरमचं आपण इथं अप्लाय केलेलं आहे. इथे जी प्रॉपर्टी अप्लाय होते त्याचं रिझन घ्या, त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल, एवढं एक्झाम्पल लिहून घ्या. चला फर्स्ट एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल. चला आता आपण सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करूयात. एक्झाम्पल सेकंड, इन फिगर लाईन P पॅरलल लाईन Q and line L and line M are transversal. Measures of some angles are shown. Hence find the measures of angle A, angle B and angle C, angle D. म्हणजे आपल्याला अँगल A B C D चं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला काही अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर लाईन P आणि लाईन Q ह्या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. जनरली आपल्याला या फॉर्म मध्ये दिलेले असतात पॅरलल लाईन, परंतु फिगर मध्ये ऑब्झर्वेशन करत असताना व्यवस्थित पहा. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले काय आणि काढायचे काय हे अगोदर समजून घ्यायचं. याच्यामध्ये P आणि Q ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल दिल्यात L आणि M. सो याच्यामध्ये अँगल्सचे पेअर कोणत्या येतील आणि कसं फाइंड आउट करता येईल ते पाहूयात आता. सो फर्स्ट ऑफ ऑल जे दिलंय ते घेऊयात आपण. सर्वात महत्त्वाचं की आपल्याला इथं पॅरलल लाईन टेस्ट अप्लाय करायच्या, त्यामुळे कोणत्या लाईन्स पॅरलल आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सल कोणती दिली त्या अगोदर बघूयात. ठीक आहे. सो जे दिले लाईन P पॅरलल लाईन कोणती दिलेली आहे Q and लाईन L and लाईन M are the transversal. ठीक आहे. आता हे आपल्याला ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत कोणत्या लाईनच्या? लाईन P आणि लाईन Q च्या. ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि L आणि M याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्याला अँगलची नावं वगैरे काहीच दिलेली नाही, डायरेक्ट आपल्याला मेजरमेंट काढायचंय. तर हे काढत असताना सुरुवातीला हे बा कोणतं मेजरमेंट काढायचं तर अँगल A चं. तर फर्स्ट आपण मी काय घेतलं अँगल A चं मेजरमेंट काढण्यासाठी अँगल A आणि हा जो 110 चा जो अँगल आहे या दोन्ही मध्ये आपल्याला काय दिसते पहा अँगल A + 110 डिग्री म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय घेता येईल A + 110 डिग्री इज इक्वल टू 180. कशावरून? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. सो याच्यामध्ये अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 110 डिग्री. सो अँगल A इज इक्वल टू आपल्याला मेजरमेंट किती मिळेल 70 डिग्री. याच्यामध्ये फर्स्ट अँगल A चं आपल्याला मेजरमेंट मिळालेलं आहे. आता सेकंड आपल्याला काढायचं आहे अँगल B चं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँगल A चं कसं काढायचं सर्वांच्या लक्षात आलं असेल. सो अँगल B, आता अँगल B मधलं रिलेशन घेत असताना इथं अँगल
पी आणि क्यू ह्या दोन लाईन्स पॅरल आहेत, म्हणजे आपल्याला कसं घ्यावं लागेल या दोन फॉर्म मध्ये. मग इथं अँगल ए आणि अँगल बी पहा हे कोणत्या टाइप मध्ये दिसत आहेत आपल्याला, अल्टरनेट अँगल्स आहेत परंतु कोणत्या टाइप मध्ये, एक्सटेरियर. सो अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स हा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो मग याच्यामध्ये आपण काय घेऊयात, सो अँगल ए चं मेजरमेंट आपल्याला किती मिळाले, 70 डिग्री. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल किती कोणता आहे ए, कशावरून घेतलं हे आपण, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. सो अँगल बी चं मेजरमेंट आपल्याला किती मिळेल, 70 डिग्री. कारण काय की अँगल ए चं मेजरमेंट किती आहे, 70 डिग्री असल्यामुळे अँगल बी चं मेजरमेंट आपल्याला किती मिळालं, 70 डिग्री मिळालं. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. चला आता आपल्याला काढायचा आहे नेक्स्ट अँगल, तो आहे अँगल आपला कोणता अँगल आहे, अँगल सी. अँगल सी चं मेजरमेंट आपल्याला कसं फाइंड आउट करता येऊ शकतं, पहा आता अगदी सोपं आहे. कसं दिसतंय इथं तुम्हाला, पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत, पी आणि क्यू, आणि पी आणि क्यू मध्ये ट्रान्सव्हर्सल आपल्या एल आणि एम आहे. त्याच्यामध्ये अँगल सी आणि 150 जो डिग्रीचा अँगल आहे ते दोन्ही अँगल्स कसे दिसत आहेत आपल्याला, राईट, कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. सो अँगल सी इज इक्वल टू 150 डिग्री. डायरेक्ट घेतला आपण कशावरून, करस्पॉन्डिंग अँगल. सो आता आपल्याला लास्ट अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे, तो अँगल आहे आपला अँगल डी. अँगल डी आणि 150 डिग्री याच्यामध्ये पहा कसं दिसते आपल्याला. सो अँगल डी प्लस 150 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट मीन्स अँगल्स इन लिनियर पेयर. अँगल्स इन लिनियर पेयर मेजरमेंट कसं असतं, 180 डिग्री. ते अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी अँगल्स असतात, त्याचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री असतं. सो आपण पुट केलं. सो अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 115 डिग्री. सो अँगल डी इज इक्वल टू सबट्रॅक्शन 5 2 म्हणजे आपल्याला किती मिळालं, 65 डिग्री. अँगल डी चं मेजरमेंट इथं मिळालेलं आहे. म्हणजे इथं आपण कोणते कोणते अँगल्स काढले, अँगल बी अँगल ए बी सी अँड डी. हे कसे फाइंड आउट केले सर्वांच्या लक्षात आले आहे, ठीक आहे. चला एवढं एक्झाम्पल लिहून घ्या. चला आपला क्वेश्चन सेकंड हा कंप्लीट झालेला आहे, तो सर्वांच्या लक्षात आला. चला आता थर्ड क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आपण. क्वेश्चन 4, इन फिगर साइड्स ऑफ अँगल PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQR is congruent angle XYZ. Angle XYZ angle. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी देत असताना त्यांनी काय सांगितले की याच्यामध्ये अँगल PQR आणि अँगल XYZ याच्या साइड्स कशा दिलेल्या आहेत, आपल्याला पॅरलल दिलेली आहेत. ठीक आहे. आणि प्रूफ काय करायचं आपल्याला, अँगल PQR इज अ कॉन्ग्रुएंट अँगल XYZ हा आपल्याला दाखवायचा आहे. तर प्रूफ करण्यानंतर फर्स्ट पार्ट टू प्रूफ काय प्रूफ करायचं इथं आपल्याला. सो अँगल PQR इज अ कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे आपला, XYZ हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला प्रूफ करायचे. आणि नेक्स्ट पार्ट असेल मग आपला प्रूफ. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये ज्या साइड आपल्याला पॅरलल दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक कन्स्ट्रक्शन रचना करून घेऊया की याच्यामध्ये काय घेतलं मी, रे YZ ही थोडीशी वाढवलेली आहे. सो रे YZ इंटरसेक्ट रे QP ॲट अ पॉइंट S. जे आपण कन्स्ट्रक्शन केले ते आपण प्रूफ मध्ये घेऊयात. काय कन्स्ट्रक्शन केले, रे YZ इंटरसेक्ट रे QP ॲट अ पॉइंट. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, S पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. चला हे कशासाठी घेतलं हे आता तुम्हाला लक्षात येईल. इंटरसेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला काय मिळतात, एक पॅरलल लाईनची पेअर भेटते. सो पॅरलल लाईनचे कोणते पेअर भेटतात, तर रे YX इज अ पॅरलल लाईन कोणती सांगतील आपल्याला, रे QP. आणि हे जर पॅरलल असेल तर त्याचे ट्रान्सव्हर्सल लाईन SZ ही जी आहे त्याची ट्रान्सव्हर्सल जर आपण घेतली
तर या ट्रान्सव्हर्सल वरती आपल्याला एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर मिळते. सो मग याच्यामध्ये आपण काय घेतलं सुरुवातीला, रे, विच रे, रे YX parallel ray, second ray QP and their transversal line SZ. ही जी लाईन आहे SZ ही त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर या ट्रान्सव्हर्सल वरती आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची पेअर मिळते. कोणती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर मिळाली आपल्याला, PSY. PSY is equal to angle of X, Y, Z. कशावरून इक्वल आहेत, राईट, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल वरून कॉन्ग्रुएंट आहे त्याला काय म्हणूयात आपण, इज इक्वेशन फर्स्ट म्हणूयात. ॲज इट इज सेकंड, याच्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा. सो याच्यामध्ये आणखीन एक पेअर आपल्याला सांगता येऊ शकते. ती पेअर आपण कोणती सांगू शकतो. सो सेकंड याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, याच्यामध्ये आता याच्यामध्ये पहा सेकंड आपल्याला दाखवायचं आहे जी रे आहे तुमची कोणती रे, रे YX आणि रे सेकंड आपल्याला कोणता सांगता येईल, सॉरी रे YZ. रे YZ पॅरलल रे QR. ह्याच्या दोन रे आहेत. ह्या दोन रेला एक ट्रान्सव्हर्सल दिसते पहा आपल्याला. ही रे जी वाढवलेली आहे कोणती रे, YZ ही वाढवली कुठपर्यंत, ZS पर्यंत वाढवलेली आहे. सो ही पॅरलल आपण काय म्हणूयात. सो मग याच्यामध्ये काय घेते मी, लाईन SZ पॅरलल रे, कोणती रे आहे आपली, QR and their transversal कोणती ट्रान्सव्हर्सल मिळाली याच्यामध्ये, रे ट्रान्सव्हर्सल QP. या ट्रान्सव्हर्सल मुळे इथं आपल्याला आणखीन एक पेअर दिसते पहा, आहे का. आणि ही पेअर कशी आहे, राईट, ही सुद्धा पेअर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. सो मग इथं आपण काय लिहू शकतो, कोणत्या पेअर्स घेऊ शकतो, अँगल ऑफ, कोणत्या अँगलच्या पेअर्स घेऊ शकतो आपण, अँगल ऑफ PSY is equal to angle of PQR. Angle of PQR. Reason as it is असेल काय असेल, corresponding angle is equation second. Then equation first आणि second चं comparison करा. इथे तुम्हाला काय दिसते equation first आणि second वरून, right, from first and second दोन्हीचं ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, दोन्ही इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड कशी आहे, इक्वल आहे. दॅट मीन्स राईट हँड साइड सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असेल. दॅट मीन्स मी इथं काय लिहू शकते की अँगल ऑफ विच अँगल XYZ इज इक्वल टू अँगल ऑफ PQR. कसे आहेत, इक्वल आहेत. दॅट मीन्स हे इक्वल आहेत म्हणजेच आपण काय सांगू शकतो, सो अँगल ऑफ PQR इज अ कॉन्ग्रुएंट अँगल XYZ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आणखी वाटलं असं मी क्वेश्चन रिपीट करते. जे आपल्याला प्रूफ करायचंय किंवा जे काढायचंय तो पार्ट असेल, प्रूफचा पार्ट असेल ते आपण लिहून घेतलं. प्रूफ करत असताना थोडंसं आपण एक कन्स्ट्रक्शन करून घेतलंय. याच्यामध्ये रे जो YZ आहे तो थोडंसं पुढे वाढवला आहे आणि तो रे QP ला पॉइंट S मध्ये इंटरसेक्ट करतो. ते फक्त आपण लिहून घेतले, रे YZ इंटरसेक्ट रे QP ॲट पॉइंट S. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो, S पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. मग याच्यामध्ये रे YX, कोणता रे YX आणि सेकंड पॅरलल रे कोणता असेल त्याचा QP and their ट्रान्सव्हर्सल, कोणती ट्रान्सव्हर्सल घेतली, लाईन SZ जर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला S आणि Y हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन अँगल्स कसे मिळत आहेत रे, करस्पॉन्डिंग अँगल्स मिळते. इज इक्वेशन फर्स्ट. ॲज इट इज आपण सेकंड काय केलं, लाईन SZ ही जी लाईन आहे त्याला पॅरलल आपल्याला रे कोणता आहे, रे QR आणि त्याची ट्रान्सव्हर्सल रे QP जर असेल तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक दुसरी करस्पॉन्डिंग अँगलची पेअर भेटते. ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असेल आपल्याला अँगल S आणि Q. ही जी सेकंड पेअर आहे ह्या दोन्हीचं जर आपण काय केलं, ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की दोन्ही इक्वेशन मध्ये PSY हा दोन्ही अँगल्सला कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला
कॉन्ग्रुएंट अँगल किंवा कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज दिल्या होत्या पहा. त्याच्यामध्ये लास्ट प्रॉपर्टी आठवते तुम्हाला, राईट. म्हणजे पहिली सेगमेंट ही दुसरीला कॉन्ग्रुएंट असेल, दुसरी तिसरीला जर असेल तर पहिली तिसरीला कशी असते, कॉन्ग्रुएंट असते. ॲज इट इज इथं आपण काय सांगू शकतो, याच्यामध्ये तेच रिलेशन आहे. दॅट मीन्स याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकतं, लेफ्ट हँड साइड जर इक्वल असेल तर राईट हँड साइड इक्वल आहे. म्हणून आपण काय दाखवू शकतो, ही दोन अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. चला क्वेश्चन 4 पर्यंत सर्वांच्या क्वेश्चन लक्षात आलेले आहेत. ठीक आहे. आता बाकीचे राहिलेले क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहिले, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5, हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला सेंड करायचे. ठीक आहे.